हॅलो. येस. हा सर, तुम्ही गुगल सर्च येस. कन्सोल ओपन केलं आणि त्यामध्ये म्हणजे डॅशबोर्ड वरती आपल्याला आधी क्लिअर करावं लागलं डॅशबोर्ड, आणि मग प्रॉपर्टी क्रिएट केली, करेक्ट. डॉमेन आणि URL ची. करेक्ट. करेक्ट. ओके. ओके सर. ओके. कोणी ट्राय केलं का सर्च कन्सोल ओपन करण्याचा, किंवा जे काही आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो त्याचा कोणी ट्राय केला का? आपल्या जीमेलमध्ये जाऊन सर्च कन्सोलचं अकाउंट ओपन करून कोणी केलं असेल तर एकदा थम्सअप करा. आणि जर कोणी ट्राय केला असेल, जेव्हा डॉमेन लागतं तेव्हाच परचेस होते ना? आवाज आवाज येत नाहीये रेणू तुमचा. हॅलो. हा हा. सर, अकाउंट ओपन केलंय पण त्याला डॉमेन किंवा URL लागतं ना, तेव्हाच पुढची प्रोसेस होते. तर मग तिथेच येस. थांबले मी, पुढे काय ओके. ओके. सो तुमच्याकडे डोमेन आणि URL नाही. ओके, ठीक आहे. तो अकाउंट ओपन केलेला आहे प्रत्येकाने. हो ठीक. सर. ठीक आहे, चालेल. आपण पुढे जाऊयात. जर तुम्हाला कुणाकडून डोमेनचा ऍक्सेस जर भेटला, कोण तुमचं एखादा स्मॉल बिझनेस असेल, तर तुम्ही त्यांना अप्रोच करून तुम्ही त्यांच्याकडून डोमेनचा ऍक्सेस घेऊ शकता आणि त्यांना कनेक्ट करून देऊ शकता. ओके. सो आपण पुढे जाऊयात आपल्या लेक्चरमध्ये. मी स्क्रीन जी आहे ती तुम्हाला शेअर करतो. ओके. स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल तर थम्सअप करा एकदा. ओके. ओके. सो आपण काल सर्च कन्सोल जे आहे ते ॲड केलं. आपण डोमेन थ्रू आपल्या एक वेबसाईट आहे NMD फिल्म प्रोडक्शन, ह्याच्यासाठी आपण डोमेन थ्रू कनेक्ट केलं. आणि एक दुसरी वेबसाईट होती KV फायनान्स सर्व्हिसेस म्हणून, तिला आपण कसं कनेक्ट केलं, तर तिला आपण URL थ्रू कनेक्ट केलेलं आहे. ओके. एकदा मी इथं रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर अजूनही हे टाइम घेतंय की डेटा वगैरे जे काही यायला. ओके. आपण दुसरी साईट घेऊयात NMD फिल्म प्रोडक्शनची. ह्याचा डेटा जो आहे तो यांनी घेतलेला आहे. ओके. आता नेक्स्ट काय आहे, तर प्रॉपर्टी वगैरे तर ऍड झालेली आहे. प्रॉपर्टी कशी ऍड करायची, सर्च कन्सोल कसं ओपन करायचं, हे तुम्हाला समजेल. लास्ट लेक्चरला आपण एक गोष्ट पाहिली की सर्च कन्सोल कशासाठी यूज केलं जातं. तर त्याचं रिझन हे आहे की गुगलला असं वाटतं की तुमची साईट ही चांगली असावी. जर तुमची साईट म्हणजेच तुमचं प्रोडक्ट जर चांगलं असेल तर गुगलला त्याचा बेनिफिट होईल, तुम्हाला सुद्धा बेनिफिट होईल, प्लस गुगलला सुद्धा बेनिफिट होईल. कारण की गुगल त्याच्या सर्व्हिसमध्ये तुमचं प्रोडक्ट दाखवते, तुमची वेबसाईट तो युजरला दाखवते, बरोबर. सो जे काही तो त्याच्या युजरला सर्व करेल किंवा जो काही ते त्याच्या युजरला दाखवेल ते क्रिस्टलाइन क्लिअर असलं पाहिजे, ते प्रॉपरली टेक्निकली साऊंड गोष्ट असली पाहिजे, बरोबर. त्याचा UI, त्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कॉन्टेंट वगैरे, हे चांगलं असलं पाहिजे. ओके. तर तो समोरच्या युजरला दाखवू शकतो, बरोबर. सो ह्या रिझनमुळे गुगल तुम्हाला हेल्प करण्यासाठी गुगलने काय केलेलं आहे की सर्च कन्सोलची जे टूल आहे ते त्यानं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता. लेफ्ट साईडला ह्याचा एक ज्या गोष्टी आहेत तुम्ही सर्च कन्सोलच्या त्या बघू शकता. ओके. जसं की ओव्हरव्ह्यू, इनसाइट्स, इथे इंडेक्सिंग रिलेटेड गोष्टी आहेत, एक्सपिरियन्स रिलेटेड गोष्टी आहेत, शॉपिंग रिलेटेड, इन्हान्समेंट रिलेटेड, ओके, लिंक्स, अचिव्हमेंट, अशा लेफ्ट साईडला तुम्हाला एक साईड बार दिसत असेल. ओके. टॉपला जर तुम्ही पाहिलं तर टॉपला काय गोष्टी आहेत, तर टॉपला लोगो त्यांचा, मध्ये एक सर्चसाठी सर्च बार आहे, काही मदत लागली तर हेल्प करण्यासाठी क्वेश्चन मार्क, युजरचं सेटिंग करण्यासाठी एक आयकन दिलेला आहे,
जर काही नोटिफिकेशन असतील गुगलतर्फे किंवा काय मेसेजेस असतील अर्जंटवाले, तर ते तुम्हाला इथे दिसणार बेल आयकॉनच्या इथे. इथे 9 डॉट्स आहेत, त्याच्यावरती क्लिक केलं तर हे तुम्हाला गुगलचे जे मेन प्रोडक्ट्स आहेत तेच दाखवतं ते इथे. आणि इथे गुगलचा जो तुमच्या अकाउंटचा लोगो आहे तो लोगो तुम्हाला इथे दाखवला जातोय. आता हे सर्च कन्सोलचं अकाउंट कोणत्या मेल आय डीच्या अंडर आहे, तर NMD प्रायव्हेट लिमिटेड @gmail.com. नोटिफिकेशन्स आपण इथे बघू शकतो की काय नोटिफिकेशन्स आलेले आहेत. ओके, त्यांचा मेसेज आलेला आहे. 15 नोटिफिकेशन ज्या आहेत त्या वाचलेल्या नाही आहेत आपण, जसं की न्यू रिझन प्रिव्हेंट पेजेस फ्रॉम बिंग इंडेक्स्ड ऑन साईट. न्यू रिझन्स प्रिव्हेंट पेजेस फ्रॉम बिंग इंडेक्सिंग ऑफ साईट, हे ऑगस्ट 24च्या टायमिंगला आलेलं आहे. ओके, हे नोटिफिकेशन नको वाचायला, आपण हे वाचूया. न्यू रिझन प्रिव्हेंट पेजेस बिंग इंडेक्सिंग ऑन साईट 22 जून 2025. क्लिक करूया. ओके, काय आहे नोटिफिकेशन ते काय म्हणते, न्यू रिझन्स प्रिव्हेंट पेजेस फ्रॉम बिंग इंडेक्स्ड ऑन साईट NMD फिल्म प्रोडक्शन. Search Console has identified that some pages on your site are not being indexed due to following new reason. ओके, काय ते नोटिफिकेशन म्हणतंय ते, तर नो इंडेक्सचा जो टॅग आहे तो नो इंडेक्सचा टॅग तुमच्या वेबसाईटच्या काही पेजेसला लागला आहे आणि तो लागल्यामुळे तुमचे ते पर्टिक्युलर पेज जे आहे ते इंडेक्स होत नाही असं नोटिफिकेशन आहे. ओपन इंडेक्सिंग रिपोर्ट म्हटलं की तुम्ही त्या पर्टिक्युलर सेक्शनला तिथे जाणार. ओके, मी बॅक घेतो, माघारी येतो आणि इथे तुम्हाला हा रीड दिसेल. आता बाकीचे जे आहेत सगळे त्याला मी मार्क ऑल ॲज अनरीड म्हणतो आणि क्लोज करतो. सो सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला इथे दिसतील. ओके, सो आता नोटिफिकेशन झालं, त्याच्यानंतर युजरचे सेटिंग्ज आहेत. काय काय असतं युजरच्या सेटिंगमध्ये ते एकदा बघून घ्या. युजरच्या सेटिंगमध्ये असतं, तुम्ही नोट्स काढून घेताय ना, जर तुम्हाला जरी रेकॉर्डेड लेक्चर असेल तरी तुमच्या स्वतःच्या नोट्स तुमच्याकडे असणे खूप महत्त्वाचं आहे. सो नोट्स काढून घ्या की काय काय गोष्टी ह्याच्यामध्ये असतात त्या. ठीक आहे, इंटरव्ह्यूला ह्या गोष्टी विचारल्या जातात. SEOच्या इंटरव्ह्यूला मेनली विचारल्या जातात की सर्च कन्सोलबद्दल अशी माहिती सांगा की जी आता लेटेस्ट अपडेट आलेला आहे वगैरे वगैरे, अशी माहिती, असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. सर्च कन्सोलमध्ये युजर मॅनेजमेंट कुठून करायचं, बरोबर. एखादा युजरला ॲड करायचं असेल तर ते कसं करायचं, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथे विचारले जातात. ओके, सो युजर सेटिंगमध्ये काय आहे तर ईमेल प्रेफरन्स, ऑल ईमेल्स आर इनेबल्ड. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय ते म्हणत आहे, इनेबल नोटिफिकेशन बाय ईमेल. म्हणजे काय, तर जे काही नोटिफिकेशन्स वगैरे गुगल सर्च कन्सोलकडून तुम्हाला येतील त्याच्या ईमेलवरती तुम्हाला ते कळवलं जाईल, ते आपण इनेबल केलेलं आहे. जर हे ऑफ केलं तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या नोटिफिकेशन ज्या आहेत त्या तुमच्या मेलवरती येणार नाहीत. ओके, नेक्स्ट काय आहे, सर्च कन्सोल इन सर्च रिझल्ट इनेबल फॉर ऑल ऑफ युअर प्रॉपर्टीज. म्हणजे काय, तर सर्च कन्सोल मधला जो सर्च रिझल्ट आहे, ओके, तो सगळ्यांसाठी इनेबल आहे का, म्हणजे तुमच्या सर्च कन्सोलमध्ये असलेल्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आम्ही गुगलच्या सर्च इंजिनवरती दाखवू शकतो का, त्याची परमिशन आहे, इथं इनेबल आहे. जर मी हे डिसेबल केलं तर ह्या सगळ्या साईट ज्या आहेत त्या दाखवल्या जाणार नाहीत गुगलवरती. ओके, असं त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. आता ह्या लिस्टमध्ये आपल्याला टोटल प्रॉपर्टीज दिसत आहेत, ज्या काही आपल्या प्रॉपर्टीज आहेत ते KV फायनान्स, NMD, इन्फोटेक अँड डिजिटल NMD. तर त्यातल्या ह्याच्यावरती एकावरती मी शो केलं, इथे क्लिकवरती, तर इथं ऑप्शन आहे डोंट शो. म्हणजे काय, जर इथला चेकबॉक्स मी क्लिक केला तर सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यांच्यासाठी रूल अप्लाय होईल. बट मी फक्त सिंगल सुद्धा मी इथून करू शकतो, जसं की
केवी फायनान्शियल सर्व्हिस जे आहे त्याचे रिझल्ट जे आहेत ते गुगलवरती दाखवू नका. म्हणून मी तिथं काय केलं, डोंट शो असं मी केलेलं आहे. आणि परत तुम्हाला जर दाखवायचे असेल तर शो म्हणून तुम्हाला इथे क्लिक करायची आहे. एका पेजवरती तुम्हाला किती रिझल्ट दिसत आहेत, इथे 50चं सिलेक्शन केलेलं आहे. म्हणजे एका पेजवरती तुम्ही 25 पर्यंत इथं आता रिझल्ट दाखवू शकता. असं 10 सिलेक्ट केलं तर एका पेजवरती तुम्हाला 10 पर्यंत रिझल्ट दिसतील. ओके, ठीक आहे. आता इथं काय म्हणते त्यांनी विचारते प्रॉपर्टीज आणि स्टेटस ते दाखवत आहेत. ओके, मग आता इथं त्यांनी फिल्टर दिलेला आहे. हा जो बॉटमचा ॲरो जो आहे ना त्याच्यावरती होवर केल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, फिल्टर रोज, म्हणजे ज्या काही रोज आहेत त्या तुम्ही फिल्टर करू शकता. कशा वाईज फिल्टर करायचं आहे, स्टेटस वाईज का प्रॉपर्टी वाईज? स्टेटस वाईज करायचे. स्टेटस काय असला पाहिजे, स्टेटस कंटेंट शो, आणि डन म्हटल्यानंतर त्या सगळ्या प्रॉपर्टी दिसतील. ओके, आणि इथं तो फिल्टर एक फिल्टर आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इथं दिसतंय. सो मी स्टेटसला ऑफ करतो. ओके, सो अशा पद्धतीनं युजर सेटिंगचा जो सेक्शन आहे तो तुम्ही इथे बघू शकता. ओके, त्याच्यानंतर काय तुम्हाला हेल्प लागली, कोणतंही डॉक्युमेंट्स असू द्यात, कोणताही रिलेटेड हेल्प असू द्यात, ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही सिम्पली इथे येऊ शकता, परफॉर्मन्स रिपोर्ट. ओके, अशा पद्धतीचं जे काही हेल्पची रिलेटेड गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं मिळून जातील. जसं की आता रीडिंग द चार्ट, मला चार्ट वाचता येत नाही आहे सपोज, आणि त्याच्याबद्दल मला माहिती पाहिजे, तर तुम्ही रीडिंग द चार्टवरती या आणि त्याच्याशी रिलेटेड जी काय माहिती असेल ती तुम्हाला मिळेल. जसं की टेबल रीड करताना कसे डायमेन्शन्स आहेत, फिल्टर्स कसे लावायचे, कंट्री कोणत्या कोणत्या आहेत, USA च्या क्लिक्स, UK च्या क्लिक्स, तुम्ही अशा पद्धतीनं डेटा जो आहे तो पाहू शकता. क्वेरीजमध्ये कसं वाचायचं, ओके, पेजेसमध्ये कसं रीडिंग करायचं त्याची पण इथे माहिती आहे. ओके, सो प्रत्येक सेक्शनची जी माहिती आहे ना ती प्रॉपर इथं तुम्हाला हेल्पमध्ये दिलेली आहे. डिव्हाइस टाईप, डिव्हाइसच्या सेटिंग्समध्ये जर काय पाहायचं असेल तर ते त्याच्याबद्दल माहिती, टाईम झोन, मॅट्रिक्सेसमध्ये काय काय असतं, क्लिक्स, इम्प्रेशन्स, CTR म्हणजे काय, क्लिक थ्रू रेट. ओके, ॲव्हरेज पोझिशन, ओके, पोझिशन, फिल्टर युअर डेटा. सो प्रत्येक इच अँड एव्हरी टाईप ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल रिगार्डिंग सर्च कन्सोल. ओके, सो सर्च कन्सोलबद्दल तुम्ही अशा पद्धतीनं हेल्प जी आहे ती मिळवू शकता. त्याच्यानंतर इथे येतो काय, एक सर्च बार येतो. ओके, सपोज आता मी एक काम करूया, इथे थोडासा कमी डेटा आहे NMD फिल्म प्रोडक्शनला, आपण काय करूयात, चांगला डेटा असणाऱ्या साईटवरती जाऊयात. द डिजिटल NMD, इथे जरा डेटा जो आहे तो जरा मोठ्या नंबर्समध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला समजायला हेल्प होईल. ओके, सो मी द डिजिटल NMDच्या ह्याच्यावरती गेलो. आता मी काय करतो, त्या साईटवरच्या एखाद्या URL बद्दल मला माहिती पाहिजे आहे. ओके, तर त्या साईटवरती मी आधी जातो, द डिजिटल NMD साईट मी ओपन केलेली आहे. ओके, आणि त्यातल्या मी एखाद्या पेजवरती जातो, जसं की मी सपोज डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे नावाचं पेज आहे, मी त्या पेजवरती जातो. ओके, आता ह्या पेजवरती आल्यानंतर मला ह्या पेज रिलेटेड माहिती जी आहे ती मला सर्च कन्सोलवरती हवी आहे. ओके, त्यासाठी मी काय करणार, सिम्पली मी ह्याला कॉपी करणार URL. इथे वरती URL तुम्हाला दिसतोय, Ctrl+C बटन दाबा तुमच्या लॅपटॉपवरचं, किंवा राईट क्लिक करा, इथून तुम्ही कॉपी करू शकता आणि तुमच्या सर्च कन्सोलमध्ये या. ओके,
ज्या वेबसाईटचं URL तुम्ही कॉपी करताय त्याच वेबसाईटचं अकाउंट किंवा प्रॉपर्टी सर्च कन्सोलमध्ये ओपन असली पाहिजे. प्रॉपर्टी एका वेबसाईटची आणि URL दुसऱ्या वेबसाईटचा असेल तर इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळणार नाही. ओके. सो मी इथं पेस्ट करतो. ओके. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेचं URL आणि मी एंटर दाबतो. एंटर दाबल्यानंतर गुगल काय करतंय त्याच्यात जो इंडेक्सिंग केलेलं आहे तिथून डेटा घेऊन येतो. ओके. आणि तिथून डेटा आणल्यानंतर तो इथे तुमचा डेटा दाखवतो की जसं की आता तुम्ही बघू शकताय इथे सुरुवातीला त्यानं माझा URL दाखवला बरोबर. त्याच्यानंतर त्यानं URL इन्स्पेक्शन दाखवलं बरोबर. आता इथं त्यानं एक ग्रीन टिक मार्क दाखवलेले आहे. URL इज ऑन गुगल. म्हणजे काय की तुमचा जो URL आत्ता टाकलेला आहे तो गुगलवरती आहे. याचा अर्थ काय तर ज्यावेळेस मी गुगल सर्च कन्सोलमध्ये गुगल सर्च इंजिनमध्ये जातो आणि डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे असं टाईप करतो त्यावेळेस माझी जी वेबसाईट आहे ती कुठे ना कुठेतरी दाखवली जाणार आहे. पाहिली इथे ऑर्गॅनिक मध्ये वेबसाईट जी आहे ती दाखवली आहे NMD प्रायव्हेट लिमिटेड बेस्ट डेटा सायन्स कोर्स इन पुणे. ओके. सो त्याचं मिनिंग हे आहे की तुमचा URL गुगलवरती ऍक्टिव्ह आहे. ओके. आता जसं की मी तुम्हाला क्राउलर बद्दल माहिती सांगितली होती तर इथे तुम्हाला व्ह्यू क्राउड पेज म्हणजे काय जे पेज तुमचं क्राउलिंग झालेलं आहे ते पाहायला मिळेल. सी जे तुमचा कोड आहे त्या कोडचं जे HTML फॉर्मॅट आहे ते HTML फॉर्मॅट सगळंच्या सगळं इथं आलेलं आहे. याचा अर्थ काय तर गुगलने त्या पेजचा हा वाला जो कोड आहे हा घेतलेला आहे आणि हा कोड त्याने इंडेक्स केलेला आहे हे त्याचं मिनिंग आहे. टोटल लाईन ऑफ कोड्स आहेत 1000. इथे खाली बघू शकता इथे 1251. ओके. सो हा HTML चा कोड जो आहे तो गुगलने घेतलेला आहे. गुगलने काही म्हणजे गुगलच्या क्राउलरने काही स्क्रीनशॉट सुद्धा घेतलेले आहेत तुमच्या पेजचे. ओके. ते आता इथे नाही दाखवणार. ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह टेस्ट घेणार तेव्हा ते स्क्रीनशॉट पण दाखवले जातील. ओके. आणि काही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन सुद्धा गुगलच्या क्राउलरने तुमच्या वेबसाईट बद्दल घेतलेली आहे. ती काय आहे कॉन्टेंटचा टाईप कशा टाईपचा कॉन्टेंट आहे टेक्स्टचा कॉन्टेंट आहे HTML फॉर्मॅटमध्ये. HTTP रिस्पॉन्स 200. ओके. हा एक सर्व्हरचा रिस्पॉन्स आहे. ओके. 200 ओके म्हणून जेव्हा जेव्हा सर्व्हर तुम्हाला 200 असा रिस्पॉन्स देतो त्याचा अर्थ तुमचा पेज ओके आहे तुमचं पेज लाईव्ह आहे तुमचं पेज चालू आहे. ओके. सर्व्हरचे रिस्पॉन्सेस सर्वांना माहित आहेत का 200 म्हणजे ओके 500 म्हणजे सर्व्हर एरर 404 म्हणजे पेज नॉट फाउंड 301 म्हणजे परमनंट रिडायरेक्शन 302 टेम्पररी रिडायरेक्शन. ओके. 403 फॉरबिडन. ओके. समजतंय. सो अशा पद्धतीचे एरर्सचे कोड्स राहतात. हे तुम्ही सगळे इंटरनेटवरती फाइंड आउट करू शकता. त्यातला 200 जो आहे तो म्हणजे ओके. ज्यावेळेस सर्व्हर 200 तुम्हाला कोड पाठवतो त्याचं मिनिंग आहे पेज इज लाईव्ह.
तुमचं पेज लाईव्ह आहे, ओके आहे पेज, ते दिसतंय ब्राउझरमध्ये. ओके. सो 200 त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळते. सी काय काय इन्फॉर्मेशन मिळते बघून घ्या. कनेक्शन कीप अलाइव्ह म्हणजे चालू आहे. टाइम आउट सेशन आपण हा सेट केलेला असतो बॅकएंडला डेव्हलपरने. ठीक आहे. PHP चं कोणतं व्हर्जन वापरलेलं आहे 7.4.33. कॉन्टेंट टाईप तुम्हाला सांगितलंच. लिंक्स कोणत्या आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. ओके. डेट क्राउलिंग डेट म्हणजे लेटेस्ट जी क्राउल केली असेल ना त्याची डेट आहे. जसं की हा 30 जुलैला ह्याने क्राउल केलेला आहे त्याचं डेट आहे. कोणता सर्व्हर यूज केलेला आहे, लाईट स्पीड नावाचा सर्व्हर आहे तो यूज केलेला आहे. प्लॅटफॉर्म कोणता आहे, होस्टिंजरचा प्लॅटफॉर्म आहे. बरोबर आहे का नाही. बघा हे आपण होस्टिंजरचं वापरतोय. गुगलनं बरोबर शोधलं की आपण होस्टिंजरचं प्लॅटफॉर्म वापरतोय ते. पॅनल कोणता वापरलाय तर एच पॅनल वापरलाय. गुगलला हे सुद्धा माहिती आहे की हा जो पॅनल आहे, जसं की 2 पद्धतीचे पॅनल्स असतात, एक एच पॅनल एक सी पॅनल असतं. तर जे होस्टिंजर वाल्यांचं असतं ते एच पॅनल असतं. इथे बघू शकता पॅनल कोणतं वापरलं ते एच पॅनल. गुगलला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही पॅनल कोणतं वापरलेलं आहे. ओके. सो हे अशा पद्धतीचा डेटा जो आहे तो तुम्हाला इथे मिळू शकतो. सो URL इज ऑन द गुगल, पेज इज इंडेक्सिंग. ओके. बट एक प्रॉब्लेम आहे, व्हिडिओ जी आहे ह्या पेजवरची ती इंडेक्स करत नाही. इथे तुम्ही बघू शकता नो व्हिडिओ इंडेक्स्ड. 30 जुलैला गुगलच्या क्राउलरला एक व्हिडिओ सापडलेली आहे बट ती क्राउल करत नाही. क्राउलरनं ती घेतलेली नाही. सी व्हिडिओ इजंट वॉच पेज म्हणजे काय. गुगलचं काय म्हणणं आहे की तुमचं व्हिडिओ जी आहे ती वॉच पेज वरती नाही. तर त्याच्याशी रिलेटेड जे काही इश्यूज आहेत ते गुगलने इथे सांगितलेले आहेत व्हिडिओ इंडेक्सिंग बद्दल. ओके. If Google has not indexed a watch page, then watch page and any video it contains won't be included in this report. Okay. सो काय काय इश्यू त्यांनी व्हिडिओ नॉट फाउंड वगैरे असे त्यांनी इश्यू दिलेले आहेत. ठीक आहे. ओके. सो गुगलचं असं म्हणणं आहे की तुमची जी व्हिडिओ आहे ती वॉच पेजवरती असली पाहिजे. इथं असं मध्ये आधी कुठे पेजवरती तुम्ही नाही टाकली पाहिजे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके. त्याच्यानंतर HTTPS, ब्रेड क्रम, FAQs अँड व्हिडिओज. आता इथे त्याने मात्र व्हिडिओज घेतलेले. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स तुम्ही समजून घ्या. हा जो आहे ना, ही जी इन्फॉर्मेशन आहे व्हिडिओ नॉट इंडेक्स्ड, ह्याचं मिनिंग असं आहे की जेव्हा क्राउलर आला 30 जुलैला त्यावेळेस त्याला तिथे व्हिडिओ दिसली पण ती वॉच पेजवरती नसल्यामुळे आम्ही इंडेक्स नाही केली असं त्यांचं म्हणणं आहे. ॲग्री. बट इथं मात्र त्यानं तीन व्हिडिओ जे आहेत त्या डिटेक्ट केलेल्या आहेत. 1 2 3. आता ह्या त्यानं का डिटेक्ट केल्या तर ह्या आपण त्याला स्कीमामधनं पाठवल्या होत्या. बरोबर. हे आपण गुगलला एक स्कीमाचा कोड असतो त्याच्यामधून आपण FAQची जशी स्कीमा असते FAQ स्कीमा, ब्रेड क्रम स्कीमा. ओके. त्या स्कीमामधून ज्यावेळेस तुम्ही पाठवता त्यावेळेस तो व्हिडिओ घेतो. बट ज्यावेळेस क्राउलर येतो, क्राउलरनं आल्यानंतर काही त्यानं जे पाहिलं त्यात त्यानं इंडेक्स नाही केलं. ज्यावेळेस आपण दिलतं त्यावेळेस त्यानं इंडेक्स केलेलं आहे. हा डिफरन्स आहे या दोन व्हिडिओज मधला. ठीक आहे. स्कीमा म्हणजे काय, स्कीमा सगळ्यांना माहित आहे. येस सर. ओके. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी एकदा सांगतो. स्कीमा म्हणजे काय तर
गुगलला आपण एका स्क्रिप्टच्या फॉर्मॅटमध्ये काही कोड देतो आणि त्याच्यामध्ये वेब पेजवरती असणारी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ना ती त्या कोडमध्ये असते. ओके. सो गुगल काय करतं तर ती जी इन्फॉर्मेशन आहे ज्यावेळेस आपण स्कीमामध्ये टाकतो त्यावेळेस गुगल त्या इन्फॉर्मेशनला इम्पॉर्टन्स देतो आणि मग तिथून ते डेटा घेतला जातो. ओके. तो ती स्कीमा असते. ठीक आहे. सो इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. कोणाला काही डाऊट असतील तर डाऊट विचारा. थम्सअप करा जर तुम्हाला समजलं असेल तर सर्वांना. ओके. खूप इंटरेस्टिंग आहे सर्च कन्सोल. जर तुम्हाला सर्च कन्सोल माहिती असेल तर तुम्हाला ऑन पेज एसईओ किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये कोणच बीट करू शकत नाही. कारण हे असं टूल आहे की कुठलाही डिजिटल मार्केटर असू द्या त्यांना कितीही दावा करू द्या की मला वेबसाईट बद्दल सगळं माहिती, पण जोपर्यंत सर्च कन्सोल त्याला येत नाही, सर्च कन्सोलचं फाउंडेशन क्लिअर होत नाही, तोपर्यंत तो वेबसाईट बद्दल माहितीच सांगू शकत नाही. सपोज एखादा डिजिटल मार्केटर तुमच्या जवळ आला आणि त्याला असेल 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स, तुम्हाला आहे 1च वर्षाचा एक्सपिरियन्स पण सर्च कन्सोल मधला, आणि त्याला नसेल सर्च कन्सोल मधला, तर त्याने किती जरी सांगितलं की वेबसाईट अशी काम करते, वेबसाईट तशी काम करते, तुमचा फक्त 1 वर्षाचा एक्सपिरियन्स एवढं काही त्याला नॉलेज देऊन जाईल की तो तुमच्या समोर बोलू शकणार नाही किंवा टिकू शकणार नाही. ठीक आहे, एवढे कोर कन्सेप्ट जे आहेत ते सर्च कन्सोल मध्ये आहे. सो कोणत्याही डिजिटल मार्केटरला त्याला स्वतःला म्हणायचं असेल की मी डिजिटल मार्केटर आहे, मी डिजिटल मार्केटिंगचा एक्सपर्ट आहे, तर त्याला सर्च कन्सोल येणं हे मॅन्डेटरी आहे. ज्याला सर्च कन्सोल येतं त्याला डिजिटल मार्केटिंग मधली प्रत्येक गोष्ट येते. ठीक आहे. सो ह्या टूलवरती तुम्ही प्रॉपर हँड्स ऑन करा, कारण जे सर्च कन्सोल ऑर्गॅनिक वरती काम करतं, ऑर्गॅनिक रिझल्ट वरती. ओके. आणि जसं सर्च कन्सोल ऑर्गॅनिक रिझल्ट वरती काम करतं तसेच सगळे चॅनल काम करतात. थोडासा डिफरन्स राहतो प्रत्येकमध्ये. सोशल मीडिया अशाच पद्धतीनं काम करतं, पेड ॲडव्हर्टाइजमेंट अशा पद्धतीनंच काम करतं, ॲफिलिएट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग. ओके. हे सगळेजण कुठे ना कुठेतरी अशाच ऑर्गॅनिक पद्धत जी आहे ना त्याच्यासारखंच कामं करतात. ओके. फक्त प्रत्येकाचा जो मोटिव्ह असतो तो वेगवेगळा असतो. ओके. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पेड ॲडव्हर्टाइजमेंट करा, तुम्ही ईमेल मार्केटिंग करा, तुमचं स्वतःचं ॲप्लिकेशन असू द्यात, ओके, कोणत्याच दुसऱ्या पद्धतीची ॲडव्हर्टाइजमेंट करू द्यात, प्रत्येक गोष्टीसाठी वेबसाईट ही मॅन्डेटरी असते. वेबसाईट लागतेच लागते. नॉर्मल फेसबुकचं कॅम्पेन जरी तुम्हाला करायचं असेल तरी पण तुम्हाला वेबसाईट लागते आणि त्याच्यावरती कुठलं पेज लागतं, प्रायव्हसी पॉलिसीचं पेज लागतं. ठीक आहे. मी प्रॉपर बिझनेससाठी लीड जनरेशन बोलतोय बरं का. नॉर्मल तुम्ही बूस्टिंग वगैरे केलं तर त्याला काय लागत नाही, बट एखादं लीड जनरेशनचं एक साधं कॅम्पेन जरी तुम्हाला करायचं असेल तरी पण तुम्हाला प्रायव्हसी पॉलिसीचं पेज लागतं, वेबसाईट लागते. ओके. त्यानं ट्रस्ट येतो. ओके. तुमच्या कॅम्पेनचं ट्रॅकिंग करायचं असेल तरी पण तुम्हाला वेबसाईट लागते. वेबसाईटवरून जास्त चांगल्या पद्धतीनं ट्रॅकिंग करू शकतो आपण. ओके. आणि जिथं वेबसाईट लागते तिथं सर्च कन्सोल येतच. ठीक आहे. हे सगळं म्हणजे पूर्ण डिजिटल मार्केटिंगचं फाउंडेशन जे आहे ना ते सर्च कन्सोल आहे. ओके. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, प्रत्येकाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी. डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. ओके. गुगलचे काही बॉट्स असतात जे क्राउलिंगचं काम करतात, जसं की इथं कुठला बॉट वापरलेला आहे त्यांनी,
गुगल बॉट स्मार्टफोन. ओके. गुगल बॉट स्मार्टफोन नावाचा त्यांनी क्राउलर वापरलेला आहे. HTTPचा रिस्पॉन्स हे थोडंसं टेक्निकल आहे. तेच रिस्पॉन्स सुद्धा तुम्ही बघू शकता कसे कसे रिस्पॉन्स दिलेले आहेत HTTPने. ओके. त्याच्यानंतर ब्रेड क्रम. ब्रेड क्रम काय असतं कोण सांगू शकेल का? ब्रेड क्रम काय असतं? ब्रेड क्रम म्हणजे काय असतं माहितीये का? की तुमचं जे वेबसाईटचं वेब पेज आहे ते वेब पेज वरती एक पाथ दिलेला असतो की ह्या पेजचा ऍक्च्युअल पाथ काय आहे. पाथ तुम्ही दोन पद्धतीनं काढू शकता. एक म्हणजे तुम्ही तुमच्या URL मधून पाथ काढू शकता. बट प्रत्येक ठिकाणी URL मधनच पाथ काढावा असं गुगल नाही म्हणत. की गुगल काय म्हणतं की युजर जो आहे तो तुमच्या वेबसाईटवरती कोणत्या कोणत्या पेजेस मध्ये मधून आला ते त्याला समजावं. तो नक्की तुमच्या वेबसाईटमध्ये कुठे आहे. ओके. सपोज युजर अमेझॉनच्या वेबसाईटवरती गेला, तिथून तो मोबाईलच्या सेक्शनमध्ये गेला, तिथून तो अँड्रॉइड मोबाईलच्या सेक्शनमध्ये गेला, तिथून तो सॅमसंगचे मोबाईल्सवरती गेला, त्यामधून त्यानं सॅमसंग गॅलॅक्सीचं पेज ओपन केलं. तर आता तो वेबसाईटच्या एवढ्या आतमध्ये आलेला आहे. तर त्याला कुठे ना कुठेतरी समजावं की मी वेबसाईटच्या नक्की कोणत्या सेक्शनमध्ये आलेलो आहे. हे युजरला कळण्यासाठी वेबसाईट ओनर्स जे आहेत त्यांना ब्रेड क्रम देणं आवश्यक राहतं. ओके. सो मी आता इथं मिशोची साईट जी आहे ती ओपन करतो. आपण बघूयात काय ब्रेड क्रम वगैरे आहे का त्यांच्या साईटवरती. जसं की मी हा मेन्सवेअर वरती गेलो. ऑल होम डेकोर मध्ये जाऊया. काय झालं बघ, मिशोची साईट का चालत नाही? बापरे, वेबसाईटच चालत नाही याची. ठीक आहे, दुसऱ्या साईटवरती जाऊया. ॲमेझॉन. ओके, ॲमेझॉनच्या साईटवरती आलो. ठीक आहे, मी सॅमसंगच्या गॅलॅक्सीच्या पेजवरती आलो. पण तिथं त्यांनी मला एक लिंक दिली होती, मी डायरेक्ट त्याच्यावरती क्लिक केलं. पण ॲक्च्युअलमध्ये मी वेबसाईटच्या कोणत्या सेक्शनमध्ये आहे हे मला कसं कळणार? तर इथे तुम्ही बघू शकता, हे दिसतंय. ह्याला आपण म्हणतो ब्रेड क्रम. ओके. इलेक्ट्रॉनिक्सच्या सेक्शनमध्ये आहे. तिथून मी आतल्या सेक्शनला आलो, मोबाईल अँड ॲक्सेसरीज. तिथून मी आतल्या सेक्शनला आलो, स्मार्टफोन्स अँड बेसिक मोबाईल्स. आणि तिथून मी आलो स्मार्टफोनच्या सेक्शनमध्ये. आणि त्याच्या आतमध्ये आहे सॅमसंग गॅलॅक्सी S24 अल्ट्रा. अच्छा, 80,000 रुपये चालू आहे सध्याला प्राइस. ठीक आहे. सो ह्याला म्हणतो आपण ब्रेड क्रम. समजलं सगळ्यांना ब्रेड क्रम काय आहे? त्याचा एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये. समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. सो आपण आता पुढे जाऊयात. सो जे काय ब्रेड क्रम बद्दल. सर ते ब्रेड क्रम. हॅलो. येस सर ते ब्रेड क्रम ऑटोमॅटिकली ऍड होतं की आपल्याला मॅन्युअली ऍड करावं लागतं? कशामध्ये? वेबसाईटमध्ये का सर्च कन्सोल? गुगल वेबसाईटमध्ये, म्हणजे दोन्ही इकडे. ओके. सी त्याबद्दल थोडं सांग. सी जसं मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो की वेबसाईटमध्ये कसं. तर वेबसाईटमध्ये कोणतीही गोष्ट जी आहे ती ऑटोमॅटिकली होत नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला करावी लागते. ओके. सगळ्या गोष्टी आपल्याला कोड कराव्या लागतात. सो ब्रेड क्रमचा सुद्धा कोड केलेला असतो आपल्या साईटमध्ये. ओके.
जर तुम्ही वर्डप्रेस सारखं सॉफ्टवेअर वापरलं तर त्याच्यामध्ये तुमच्या पेजेस ऑलरेडी वर्डप्रेसनं तशी सेटिंग करून ठेवलेली आहे. तर तिथं तुम्हाला स्पेशली ध्यान नाही द्यावं लागत की माझ्या पेजेसचं ब्रेड क्रम बनलेले आहेत का नाहीत. वर्डप्रेसनं तशी सेटिंग करून दिलेली आहे, त्याच्यामुळे त्यात ते ऑटोमॅटिक बनतात. बट जर तुम्ही स्क्रॅचपासून साईट बनवताय तर तुम्हाला प्रत्येक पेजवरती ब्रेड क्रमचं कोडिंग सुद्धा जे आहे ते केलं पाहिजे. ओके, हे झालं वेबसाईट एंडला. क्राउलर किंवा गुगलच्या एंडला कसं आहे, तर क्राउलर आला तर क्राउलरचं कसं राहतं बघा, की क्राउलर खूप बिझी असतो. त्याच्याकडं एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड टाइम असतो, फ्रॅक्शन ऑफ सेकंद एका वेबसाईटला. म्हणजे तो तुमच्या साईटवरती येतो आणि निघून जातो, कधी ते कळत पण नाही. ओके, मग कसं होतं की सपोज जर तुमच्या वेबसाईटवरची इन्फॉर्मेशन प्रॉपर नसेल, आपण कोडिंग केलेलं किंवा ब्रेड क्रम तर आहे बट प्रॉपरली जसा स्टँडर्ड कोड वगैरे असतो तसा नसेल झालेला, तर कदाचित चान्सेस आहेत की क्राउलर येईल, ब्रेड क्रमला इग्नोर करून निघून जाईल. ओके, असे चान्सेस आहेत. जसं की आत्ताची केस होती ना जी आत्ता आपली, तर व्हिडिओ होता वेबसाईटवरती, बट क्राउलरचे काही स्टँडर्ड्स आहेत की व्हिडिओ जो आहे तो वॉच पेजवरतीच असावा. सो ह्या स्टँडर्ड्समुळे त्यानं काय केलं, ती व्हिडिओ स्किप केली. बट आपण काय केलं होतं, आपल्याकडे होती स्कीमा. ओके, स्कीमाची पॉवर होती आपल्याकडे, आपण स्कीमा थ्रू व्हिडिओ आहे वेबसाईटवरती सांगितलं होतं, त्यामुळे व्हिडिओ आपला इंडेक्स झाला. सेम तसंच आपण ब्रेड क्रमची पण स्कीमा राहते. ओके, तर जर बाय चान्स क्राउलरनं मिस केलं तर इथे मी ब्रेड क्रमची स्कीमा सुद्धा ऍड केलेली आहे साईटवरती, हे तुम्ही बघू शकता. हे जे क्राउलिंग आहे ना, हे ब्रेड क्रमची स्कीमा मी ऍड केलेली आहे की माझ्या साईटवरती असं ब्रेड क्रम आहे. सो तुम्ही ते मिस करू नका. जर तुमच्या क्राउलरनं मिस केलं तर हे घ्या, माझ्याकडनं स्कीमा थ्रू मी तुम्हाला देतो. ओके, हेच ते खालच्या आहेत ना, या सगळ्या स्कीमा आहेत. HTTP सोडलं तर फक्त बाकी खालच्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना, या स्कीमा आहेत. ओके, ऋषिकेश, डाऊट क्लिअर आहे का? हो सर. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट आहे FAQs. FAQ म्हणजे काय? फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. FAQ. आता आपण FAQ का देतो साईटवरती, हे पण खूप महत्वाचं आहे. कसं असतं ना, जनरली आपण जी वेबसाईट आहे त्याचं डेव्हलपमेंट का करतो, त्याच्या मागे रिझन राहतं की आपल्याला त्या वेबसाईटच्या मदतीने बिझनेस मिळावा, आपल्याला त्या वेबसाईटच्या मदतीने लीड्स मिळाव्यात आणि आपला बिझनेस ग्रो व्हावा. ओके, आता युजर लीड्स कधी देणार, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वेब पेजवरती प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलेली असणार, बरोबर. त्यावेळेसच युजर तुम्हाला त्याची माहिती देणार, बरोबर, किंवा त्याचे काय मेजर डाऊट्स असतील ते विचारण्यासाठी तो एन्क्वायरी करणार, बरोबर. आता ह्या केसमध्ये काय होतं, जसं की आता आपण कोर्सेस सेल करतोय. ओके, डिजिटल मार्केटिंगचा कोर्स सेल करतोय, तर वेबसाईटवरती माहिती तर प्रॉपर आहे, सगळं आहे, आणि युजरच्या मनात अजून मेजर क्वेश्चन आलेला नाहीये. त्याला एक नॉर्मलचा क्वेश्चन आहे की बाबा टाइम काय आहे तुमच्या कोर्सचं. सो अशा पद्धतीचे जे स्टँडर्ड आहेत, आणि असं टाइमशी रिलेटेड जो क्वेश्चन आहे ना, तो मल्टिपल युजर्सकडनं येतो. म्हणजे दहा दहा वेबसाईटवरती सपोज 10 युजर्स वेबसाईटच्या पेजवरती आले, तर त्यांच्यापैकी 6 लोकांना असा क्वेश्चन येतो की टाइम काय आहे. मग प्रॉपर ॲनालायसिस करून अशा पद्धतीचे काही स्टँडर्ड क्वेश्चन आहेत की जे प्रत्येक युजरला येतात, ते आपण एका लिस्टमध्ये ॲड करतो आणि त्याला नाव देतो फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. ओके, म्हणजे ह्या कोर्सबद्दल जनरली अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आम्हाला विचारले जातात, तर ते विचारण्यासाठी तुम्ही आमच्याकडे येऊ नका. जर ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला कोर्स करायचा असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही एन्क्वायरी करा, नाहीतर तुम्हाला जे बाकी नॉर्मल क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स तुम्हाला ह्या FAQ सेक्शनमध्ये मिळतील, असं तिथं सांगितलं असतं. त्याच्यासाठी आपण हा FAQचा सेक्शन दिलेला असतो. ओके, आता हा FAQचा सेक्शन महत्वाचा का आहे,
तर मी इथं येतो गुगलमध्ये. इथं मी गुगल टाईप करतो. गुगल टाईप केल्यानंतर मी काय करतो, व्हॉट इज द प्राइस ऑफ मारुती सुझुकी इर्टिगा. जी इर्टिगाची गाडी आहे मारुती सुझुकीची, त्याची प्राइस काय आहे, असं मी एक क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. पण जे काय रिझल्ट आहेत ते रिझल्ट ते येतात, बट इथे हा सेक्शन तुम्ही बघा, पीपल ऑल्सो आस्क. हा जो सेक्शन आहे ना, हा गुगल कुठून घेतं माहितीये, तुमच्या FAQ सेक्शन मधून घेतो. सो हे खूप महत्वाचं आहे. जरी तुमची वेबसाईट रँक नाही केली, जरी वेबसाईट तुमची खाली असेल इथे, पण प्रॉपर FAQ सेक्शनचं मॅनेजमेंट तुम्ही केलं तुमच्या साईटवरती, तर चान्सेस आहेत की तुमचा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. याचा अर्थ गुगलमधून जास्तीत जास्त युजर्स तुमच्या साईटवरती येऊ शकतात, आणि जेवढे जास्त युजर्स तेवढा जास्त बिझनेस. सिंपल. सो FAQ जो आहे ते ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे व्हिडिओच, ह्याचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ओके. आता नेक्स्ट काय आहे, सपोज जर तुमच्याकडे तो URL आहे, एखादं वेब पेज आहे, जसं की आता इथं डेटा सायन्स कोर्स इन पुणे हे पेज जे आहे ते माझ्या साईटवरती आहे सपोज, बट ते इथं क्राउल नाही झालं, गुगलच्या क्राउलर आला पण त्याला इथे प्रॉपर टाइम नाही भेटला ते पेज क्राउल करायचं. तर तुमच्याकडे ते चेक करण्यासाठी की का त्यानं क्राउल नाही केलं, काय माझ्या वेब पेजमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही टेस्ट लाईव्ह URL करू शकता. म्हणजे माझं वेब पेज तर लाईव्ह आहे, पण गुगलनं क्राउल नाही केलं, तर मी एकदा टेस्ट करतो नक्की काय प्रॉब्लेम आहे का. त्याच्यासाठी हे पेज आहे, ह्याच्यासाठी ही लिंक आहे. ह्याच्यावरती यायचं, क्लिक करायचं, टेस्टिंग लाईव्ह URL तुमचं सुरू झालं. गुगलचा क्राउलर डायरेक्ट लाईव्ह URL तुमची जी आहे ती टेस्ट करतोय. थोडासा टाइम लागतो ह्याला, कारण की गुगलचे क्राउलर्स जे असतात ते खूप बिझी असतात. सो त्यांना टाइम लागतो ह्या सगळ्या गोष्टी करायला. सो ते थोडासा टाइम घेईल आणि तुमचा लाईव्ह URL जो आहे तो टेस्ट करेल. ओके. तर जोपर्यंत ते लाईव्ह URL टेस्ट करतोय तोपर्यंत मला सांगा, तुमचा कोणाचा काही डाऊट आहे का. कोणत्याही पद्धतीचा डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. जर सगळ्यांना समजत असेल तर एकदा थम्स अप करा. ओके. तर इथे लाईव्ह टेस्ट जी आहे ती आय थिंक झालेली आहे. हे बघा, लाईव्ह टेस्टचा रिझल्ट इथं आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये व्हिडिओ सुद्धा तुमची क्राउल झाली. ठीक आहे. ओके. URL इज ऑन गुगल, लाईव्ह टेस्टचा रिझल्ट जो आहे तो आलेला आहे. ओके. आणि जरी इथं परत जरी त्यानं सांगितलं की इथं इंडेक्स नाही होत अजून पण, तर तुम्ही तुमचं URL रिक्वेस्ट इंडेक्सिंग सुद्धा करू शकता. म्हणजे गुगलला सांगू शकता की सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, तुम्ही एकदा इंडेक्स करा त्याला. ओके. गुगलला तुम्ही असं सांगू शकता. ओके. सो हा जो सेक्शन होता आज आपण त्याच्याबद्दल आज आपण शिकलेलो आहोत. आय थिंक आजच्या पुरतं एवढं खूप झालं, कारण की सर्च कन्सोल जे आहे ते थोडंसं समजायला क्रिटिकल आहे. छोट्या छोट्या गोष्टी एका एका शब्दामध्ये फक्त तिथं लिहिलेल्या असतात, ते तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी एकदम पुढचा लगेच टॉपिक घेत नाही. सगळ्यांना समजत असेल तर एकदा थम्सअप करा, प्रॅक्टिस करा, वेबसाईट ॲड करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे.
ओके, कोणाचे डाऊट असेल तर डाऊट सेशन आपण घेऊया. आहेत का कोणाचे काही डाऊट सर्च कन्सोल रिगार्डिंग? जर सर्च कन्सोल रिगार्डिंग नसतील तर डिजिटल मार्केटिंग रिगार्डिंग असतील ते पण तुम्ही विचारू शकता. ओके, ठीक आहे. कोणाचे काही डाऊट नसतील तर आपण आजचं लेक्चर इथे थांबवूयात. ओके, हॅव अ नाईस डे. बाय बाय. गुड नाईट.